या ठिकाणी आत्ताच जो सामना खेळला गेला तळ वर्सेस जय हनुमान सहाणगोठी, यामध्ये विविध या ठिकाणी षटकार असतील, चौकार असतील किंवा विकेट असेल, यासाठी अनेक चाहत्यांकडून या ठिकाणी बक्षिसं मात्र आली होती, ज्यामध्ये आत्ताच आपण पाहिलं षटकारासाठी मनोहर नाईक यांच्याकडून जे 500 रुपयांचं बक्षीस आलं होतं, हे बक्षीस सुमित म्हात्रे या खेळाडूला या ठिकाणी मिळतोय। आणि ह्या बक्षिसाचं वितरण करण्यासाठी मी बंधू आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुमित म्हात्रे याला हे बक्षीस वितरण करायचं, अर्थात रोख 500 रुपये जे निश्चितपणे मनोहर नाईक यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलं होतं। धन्यवाद। तदनंतर महेश म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आलं होतं, ते म्हणजेच षटकारासाठी। आणि ह्या बक्षिसाचा मानकरी ठरतोय तळ संघाचा सुबोध आपण देखील यायचं आहे आणि आपलं बक्षीस या ठिकाणी स्वीकारायचं आहे। तसेच हां ओके एकत्र देतो। तदनंतर मानस आपल्यासाठी सुद्धा एका सुंदर कॅचसाठी 100 रुपयांचं बक्षीस होतं आणि अभिजित आपल्याला षटकारासाठी 200 रुपयांचं बक्षीस जे महेश म्हात्रे यांच्याकडून आलं होतं। असं एकूण 500 रुपयांचं बक्षीस आहे आणि हे 500 रुपयांचं बक्षीस वितरण करण्यासाठी मी राजेश पाटील आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या 500 रुपयांचं बक्षीस वितरण करायचं आहे। धन्यवाद। तत्पूर्वी मानस म्हात्रे याला त्याचे आजोबा हरिश्चंद्र केरू म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, जे जीपे केलं गेलेलं आहे। ओटू निशान पाटील। धन्यवाद। श्री अनिल शांताराम पाटील पुरस्कृत जय बजरंग क्रीडा मंडळ सहान आयोजित स्वर्गीय अंजली अनिल पाटील चषक या ठिकाणी आपण पाहतोय पहिलाच बॉल मितेश ठाकूर, पहिलाच बॉल टप्पा पडला, तदनंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स मैदानावरती पाहायला मिळाला। टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी स्लॅश करण्याचा प्रयत्न, अप्परकट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी मात्र पहिलाच बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळते। सुरुवात खूप चांगली झाली आहे मितेश ठाकूरच्या वतीनं, पहिलाच बॉल डॉट आलेला आहे। तदनंतर अजून देखील 5 बॉल शिल्लक असतील। P1चं षटक मैदानावरती मार्गस्थ झाले। 2 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर, त्यापैकी एक क्षेत्ररक्षक हा अर्थातच आपल्याला या ठिकाणी मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये पाहायला मिळते। तदनंतर एक लॉंग ऑफ ही विवरेशना मैदानावरती पुन्हा एकदा टप्पा पडला, अगोदर बॅटचा फेस बंद झाला, तदनंतर चेंडू मात्र विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय। चांगली सुरुवात केली आहे मितेश ठाकूरनं। ही मॅच अतिशय इंटरेस्टिंग असेल, कारण दोनही संघ आमच्या या पंचक्रोशीमध्ये नव्हे तर अलिबाग तालुक्यामधील एक चांगलं संघ आहेत, चांगला एक्सपिरियन्स दोन्ही संघांकडे आहे। कित्येक वेळेला आपापसामध्ये भिडलेत, कधी खारीकपाडा संघ विजय झाला, कधी मल्लण संघ विजय झाला, त्याच्यामुळे हे बॅटल आहे ना, हे पाहण्यासारखं असेल। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन लावले, एकच सिंगल धाव मात्र धावफलकावरती पाहायला मिळते। एका धावेनं भूषण पवार ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन केले, आपल्या संघाचं देखील। P1चं हे षटक मैदानावरती मार्गस्थ, म्हणजेच 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला बरेचसे क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत, त्यापैकी एक वायडिश मिडॉन आहे। तदनंतर या ठिकाणी एक शॉर्ट स्क्वेअर लेग, आपण ऑफ साईडला पाहायला गेलं तर एक मिड ऑफ तैनात केलं, एक शॉर्ट कव्हर देखील, एक शॉर्ट पॉईंट, अशा पद्धतीने व्यूव्हरचना। धन्यवाद निशांत प्लीज। धन्यवाद। या ठिकाणी व्यासपीठाकडे वळतोय। आजच्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नवनाथजी पोईलकर यांचा देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जातो, अर्थात स्वागत केलं जाणार आहे। हे स्वागत करण्यासाठी मी राजेश पाटील आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते नवनाथ पोईलकर यांना सन्मानित करायचं आहे, अर्थात त्यांचं स्वागत करायचं आहे। नवनाथ पोईलकर यांचा सन्मान होतोय राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते। धन्यवाद। या ठिकाणी नवनाथ पोईलकर आणि धन्यवाद राजेशी पाटील। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित जगदीश पोईलकर यांचा देखील सन्मान होतोय आणि हा देखील सन्मान करण्यासाठी मी राजेशी पाटील आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते जगदीश पोईलकर यांना देखील सन्मानित करायचं आहे। जगदीश पोईलकर यांचा देखील सन्मान अर्थात राजेशी पाटील यांच्या शुभ हस्ते। धन्यवाद जगदीश पोईलकर आणि धन्यवाद राजेश पाटील। तदनंतर पुढील स्वागत आहे मंदार पाटील। मी मंदार पाटील यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा राजेश पाटील आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मंदार पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे। अर्थात नवनाथ पोईलकर असतील, जगदीश पोईलकर असतील, मंदार पाटील असतील, हे देखील क्रिकेटचे माजी खेळाडू आहेत, कबड्डीचे माजी खेळाडू आहेत आणि निश्चितपणे क्रीडा क्षेत्रामधील नावाजलेले हे तीनही खेळाडू आहेत। आणि आज या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत असेल। तदनंतर
व्यासपीठावर उपस्थित अर्थात उत्तम फोटोग्राफी अकमता व्हिजन चे या ठिकाणी मालक अतिश तुंतुणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। मी राजेशजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभस्ते या ठिकाणी अतिश तुंतुणे यांना देखील सन्मानित करायचं आहे। अतिश तुंतुणे आपलं देखील मनस्वी आणि हार्दिक स्वागत असेल। तदनंतर सुशांत तुंतुणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। राजेशजी पाटील आपल्या शुभहस्ते तसेच या अगोदरचा जो सामना खेळला गेला तळ वर्सेस सहाणगोठी या सामन्यामध्ये विजयी संघ तळ या विजयी संघाचा सुमित म्हात्रे याच्या खेळासाठी बैलगाडा सम्राट जगदीश म्हात्रे यांकडून 200 रुपयांचं रोख रक्कम बक्षीस आलेलं आहे। सुमित म्हात्रे आपण आपलं बक्षीस मात्र आपण घेऊन जायचं आहे। रोख 200 रुपयांचं बक्षीस आपण घेऊन जायचं आहे। बैलगाडा सम्राट जगदीश म्हात्रे यांकडून हे बक्षीस आलेलं आहे। ऑटो कॉम्बॉक्स आणि सहाणगोडी संघाचा रोशन मोकल आपल्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे ते आपण घेऊन जायचं आहे। नरेश वर्तक यांकडून 100 रुपये आणि विजय तुंतुणे यांकडून 100 रुपये असं एकूण 200 रुपयांचं बक्षीस आपण देखील घेऊन जायचं आहे आपल्या उत्तम खेळासाठी। या ठिकाणी सुमित म्हात्रे यांच्यासाठी जगदीश म्हात्रे यांकडून आलेलं एकूण 200 रुपयांचं बक्षीस आहे। मंदार पाटील या मी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे 200 रुपयांचं बक्षीस वितरित करायचं आहे। धन्यवाद सुमित म्हात्रे आणि धन्यवाद मंदार पाटील। ऑटो कॉम्बॉक्स थँक्यू। या ठिकाणी आपण पाहतोय मल्याण संघ थोडासा अडचणीत पाहायला मिळतोय कारण आतापर्यंत एक षटक आणि 2 चेंडू फेकून झालेले आहेत आणि धावफलकावर निशांत पाटील 1 गडी बाद 3 धावा आलेल्या आहेत। नक्की सुरुवात अगदी मल्याण संघाची ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती मात्र झालेली नाहीये। कारण मनीष मानेसारखा एक फलंदाज बाद झाला तदनंतर या ठिकाणी अमोल आला तो देखील सावरण्याचा प्रयत्न करतोय। ओहो टप्पा पडला तदनंतर या ठिकाणी पुन्हा एकदा अनएक्सपेक्टेड बाउन्स या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला। फलंदाज या ठिकाणी आश्चर्यचकित झाला अचंबित झाला त्याला या ठिकाणी कल्पना नव्हती की हा चेंडू उसळी प्राप्त करेल की काय परंतु मात्र एक चांगला बाउन्स मिळाला आणि त्याचमुळे या चेंडूवरती धावा येत नाहीयेत। धावा थांबल्यात पहिलेच 3 बॉल कंप्लीट झाले आहेत। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फसला चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि किरणच्या वतीनं अप्रतिम असा कॅच पकडलाय फलंदाज बाद। नाईटची मॅच असेल तर एक नाव आपल्याला आठवतं ज्यानं घोटवडे नाईटमध्ये मल्याण संघाला बक्षीस दिलं होतं घेऊन दिलं होतं आणि बेस्ट बॅट्समन ठरला होता म्हणजे जवळजवळ 2018 किंवा 17 साली तो पराग पाटील म्हटलं की मला आठवतं आहे वेलवली खानावची नाईट स्पर्धा होती 4 षटकांमध्ये 64 धावा हव्या होत्या आणि मनीष आणि परागच्या जोडीनं पहिल्या 2 षटकात 49 धावा घुटून तो सामना जिंकला होता। तर पराग पाटील आता जर पाहिलं तर क्रिकेटपासून दूर आहे आणि असं असताना त्यानंतर मात्र मल्याण संघ इतर ठिकाणी आपल्याला चांगलं करताना पाहायला मिळतो पण आज लाईट वेट बॉलवर खेळताना मात्र थोडासा कुठेतरी अडचणीत पाहायला मिळतोय। नवीन फलंदाज आदेश पाटील उर्फ पांड्या मैदानामध्ये। नक्कीच पराग पाटील क्रिकेटपासून दूर नाही आहेत कारण 40+ मध्ये सुद्धा ते अजूनही क्रिकेट खेळत आहेत आणि नक्कीच परंतु पराग पाटीलची आठवण या ठिकाणी होत आहे। मी सुद्धा कित्येक वर्ष त्याला पाहिले आहे परंतु आता या ठिकाणी एक धडाकेबाज फलंदाज आदेश स्ट्रायकिंगवरती आलाय। पहिल्याच बॉलवरती इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच बॉलवरती आल्या पावले इथे चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर येतोय आदेश ब्रँडेड चौकार। त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी स्पष्ट केलंय। पहिल्या बॉलवरती चौकार आला 4 धावेच्या साह्यानं धावफरकावरती बदलाव होतोय
7 धावा फलकावरती आल्या आहेत. पुन्हा एकदा सूरज भगत. निशांत एक मिनिट या ठिकाणी भैरवनाथ उसर संघाचा खेळाडू अथवा प्रतिनिधी आपण व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. भैरवनाथ उसर संघाचा खेळाडू अथवा प्रतिनिधी आपण व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. तसेच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सुनील नाईक यांचा देखील स्वागत होतोय आणि हे स्वागत करण्यासाठी मी आदरणीय अनिशचंद्र पाटील आता बंधू आपणास विनंती करणार आहे. सुनील नाईक यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. बंधू आपणास विनंती असेल आपल्या शिवहस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. चालू स्पर्धा अर्थात स्वर्गीय अंजली अनिल पाटील स्मृती चषक 2025. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सतीश तुंतुणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी बंधू आपणास विनंती करतोय आपल्या शुभहस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. सतीश तुंतुणे धन्यवाद सतीश तुंतुणे. तदनंतर आत्ताच या ठिकाणी आपण जय हनुमान सहाणगोटी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याचा आपण खेळ पाहिला अर्थात रोशन मोकल याचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी आदरणीय बंधू आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते त्याचा देखील सन्मान करायचा आहे. रोशन मोकल सहाणगोटी एक उत्तम बॅट्समन तथा गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक असा अष्टपैलू खेळ नेहमीच ज्याचा पाहायला मिळतो असा रोशन मोकल याचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद रोशन मोकल आणि धन्यवाद आदरणीय अनिल शांताराम पाटील अर्थात बंधू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. जय हनुमान मल्याण संघाला इथून नक्कीच कमबॅक करावं लागणार आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आता शुभम पाटील गेलेले आहे. शुभम पाटीलकडून संपूर्ण अपेक्षा आहेत कशा पद्धतीने आपल्या डावाला ह्या सावरणार आहेत. कारण पाहायला गेलं तर सुरुवात तेवढी चांगली झाली नाही. मनीष माने लवकर बाद झाले. तदनंतर या ठिकाणी अर्थातच भूषण, अमोल पवार, आदेश पाटील हे चारही फलंदाज लवकर अगदी स्वस्तामध्ये बाद झालेत आणि त्याचमुळे धावसंख्येचा दुष्काळ पाहायला मिळते. मुद्दा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सागर उलेच्या माध्यमातून एक अप्रतिम कॅच. फलंदाज शुभम पाटील बॅक टू दी पॅव्हलियन. बरेचसे फलंदाज या ठिकाणी खेळताना पाहिले त्यांचा बॅटचा फेस अगोदरच क्लोज होतोय. तदनंतर चेंडू मात्र येत आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या संघाला ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की बऱ्याच कालावधीनंतर बऱ्याच कालखंडानंतर आपण आता लाईट वेटवरती खेळणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने प्रिपेरेशन करून या मैदानावरती उतरावं लागणार आहे. कारण सामना नुसते पाहिजे नाही तर त्याच्यातून शिकायचं आहे. पुन्हा एकदा हलक्याने वेट केलं. तदनंतर बॅटला या ठिकाणी अर्थातच स्पर्श झाला चेंडूचा. चेंडू बिहाइंड द विकेट गोशांकी क्षेत्रामध्ये गेला. एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळते. सिंगल धावेच्या साह्यानं धावफलकावरती 8 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. मितेश ठाकूर यांचं षटक आपल्या स्पेलमधील ही शेवटली ओव्हर असेल म्हणजे संघासाठी तिसरी ओव्हर. 3 बॉल्स आत्तापर्यंत कंप्लीट झाले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बराच जोर काढलेला आहे मात्र या चेंडूवरती चेंडूला भिरकावून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय मनमोहक षटकार. पुन्हा एकदा मितेश ठाकूर मैदानावरतील या ठिकाणी आता हे सेकंड ओव्हर ते हाताळत आहेत. संघासाठी ही तिसरी ओव्हर असेल. आत्तापर्यंत या षटकामधील 5 बॉल कंप्लीट झाले तर शेवटला बॉल असेल. पुन्हा एकदा मितेश.
बॅटची एज घेतली आहे, पुन्हा एकदा डिक्लर झोनमध्ये गेला आणि 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना या ठिकाणी जय हनुमान मल्याण या संघानं 16 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अजून देखील 2 षटकं, या 2 षटकामध्ये सोहम मानेला जेवढी स्ट्राईक ठेवता येईल तेवढी मात्र नक्कीच ठेवायची आहे. आजवर मी सोहम मानेला या ठिकाणी मल्याण संघाकडून गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. कित्येक वेळेला असं वाटत होतं की मल्याणच्या बाजूनं हा सामना येऊ शकत नाही, परंतु ते सामने मात्र सोहम मानेने कित्येक वेळेला जिंकून दाखवलेले आहेत. कमी वयाचा खेळाडू, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा ज्याने उत्तुंग भरारी घेतली आहे, परंतु आज आपला संघ मात्र थोडासा पिछाडीवरती आहे. जिंकायचा असेल, या स्पर्धेमध्ये आपलं नावलौकिक करायचं असेल तर येथून तुम्हाला या 2 ओव्हर्समध्ये बेभान, बेधुंद आणि विस्फोटक मात्र फलंदाजी या मैदानावरती करून दाखवावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं जातोय. ओ हो, अप्रतिम, अफलातून, अविस्मरणीय कॅच, फलंदाज बाद. काहीच हरकत नाहीये, जबरदस्त कॅच पकडलाय, अप्रतिम. पुन्हा एकदा या ठिकाणी राजेश. हॅलो, या ठिकाणी असोसिएशनचे उपाध्यक्ष निलेशजी पाटील, आपण जर आला असाल तर विनंती असेल आपण व्यासपीठात स्थान बनवायचं आहे. निलेश पाटील मल्याण, विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा इथे बॅटची कडा लागली आणि या छोटूवरती मात्र एकच धाव घेतलेली आहे. एका धावेच्या साहाय्याने धाफलकावरती बदलाव होतोय. 17 धावा आलेल्या आहेत, 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 4थ्या ओव्हरचा खेळ मात्र मैदानावरती सुरू आहे. 3 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झालेत. अनुभवी गोलंदाज या ठिकाणी राजेश आलेत. ओहो, मोठा फटका खेळायचा होता, फटका इथे फसला. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. राजेश मानकर खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा अनुभव यूज करत आहेत. कित्येक वर्ष आपण त्यांना खेळताना पाहतोय. 40+ टुर्नामेंट असतील किंबहुना खारीकपाडा संघासाठी त्यांचा खेळ बऱ्याच वेळा आपण पाहिलेला आहे. मोठा फटका खेळायचा आहे, फटका फसला. त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलेला आहे. अप्रतिम अशा पद्धतीने किरणने मात्र कॅच पकडलाय, फलंदाज बाद. या ठिकाणी प्रयत्न त्याचा फसला. धाफलकावरती आतापर्यंत धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजेच 17 या आकड्यावरती 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजून देखील या षटकातील शेवटले 2 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ओहो, येथे मात्र टप्पा पडला. तदनंतर पंच नाराज आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एक धाव वाढती, एका धावेच्या साह्याने पुन्हा एकदा बदलाव होतोय. धफलकावरती 18 धाव आलेले आहेत. 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड. षटकातील आता हा शेवटला बॉल असेल. पुन्हा एकदा राजेश मानकर, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय, चौकार. पूर्ण क्रिकेट स्पर्धा लाईव्ह आहे, अनेकांपर्यंत पोहोचलेली क्रिकेट स्पर्धा आहे. आता या ठिकाणी आम्हाला फोनवर कॉन्टॅक्ट केलं गेलं, जी
डोंबिवलीवरून या ठिकाणी आम्हाला मेसेज आला आहे चालू स्पर्धा ज्यामध्ये खारीकपाडा संघ खेळत आहे. खारीकपाडा संघाचा सौरभ मानकर, आपण जर कॅच पकडला तर आपल्यासाठी सुरेश भगत आणि विश्वास पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. सुरेश भगत हे डोंबिवलीला आहेत, त्या ठिकाणी लाईव्ह मॅच पाहत आहेत. आपल्या कॅचसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. 4 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहे. धावफलकावरती धावसंख्या आत्तापर्यंत 22 आकड्यावरती आलेली आहे. आता शेवटली ओव्हर आणि आता आदेश आलेला आहे. स्ट्राईक इनवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच अनिश राणे उर्फ मोने म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि पाहूया आता मोनेसारखी फलंदाजी करणार का, तो परफॉर्मन्स करणार का. पहिलाच बॉल इथे मात्र अर्थातच स्लोअर बॉल टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये गेला. पहिलाच बॉल या ठिकाणी आपल्याला डॉट पाहायला मिळते. अजून देखील 5 बॉल मात्र शिल्लक आहेत आणि या 5 बॉलवरती पाहणार आहोत की कशा पद्धतीने इथे कमबॅक करणार आहे. माफ करा, मगाशी जो सौरभ मानकर याने जो कॅच पकडला होता ना, त्याच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. सामना संपल्यानंतर आपलं 500 रुपयांचं बक्षीस घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. या ठिकाणी आदेश, पुढील बॉल. ओहो, येथे मात्र पंचांकडे अपील केली आहे. छोडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये. टप्पा पडला, तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे मात्र धावा घेणं फार मुश्किल झालेलं आहे. जय हनुमान मल्याण संघ सुरुवात सुद्धा अगदी संत केली होती. तदनंतर मध्यंतरामध्ये सोहमान्याला त्याने एक षटकार मारल्यानंतर एक आशावादी नक्कीच मल्याण संघ झाला होता की इथे आता चांगला स्कोर होईल की काय, परंतु तदनंतर सोहम माने सुद्धा बाद झाला आणि आता येथे धावा मात्र येत नाही आहेत. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र अर्थातच या ठिकाणी गेला, तो म्हणजेच इकडे रनआउटची सुद्धा संधी होती. पंचांकडे अपील केली आहे, परंतु नक्कीच दोनही खेळाडूंमध्ये खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आय कॉन्टॅक्ट होता आणि या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेच्या साह्याने धावफलकावरती बदलाव. 25 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी वेगानं खेळाडू येतोय चेंडूवरती, तोपर्यंत या ठिकाणी एकच धाव मात्र घेतली आहे. एका धावेच्या साह्यानं दुसरीचा प्रयत्न करतील का, परंतु एका धावेवरती संतुष्ट झाली आहेत. बघा, पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आहे, परंतु अजून देखील चान्स आहे. या षटकातील शेवटले 2 बॉल्स शिल्लक असतील. या 2 बॉल्सवरती जर 2 मोठे फटके आले तर एक चांगली धावसंख्या मात्र होऊ शकेल, कारण मल्याण संघाकडे चांगले गोलंदाज देखील आहेत. त्याच्यामुळे इथून जर जिंकायचं असेल तर 2 मोठे फटके येणं फार गरजेचं असेल. ओहो, इथे मात्र टप्पा पडला, तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि इथे मात्र स्टंपिंग केले फलंदाज बाद. क्षेत्रातील शेवटला बॉल मैदानावरती असणार आहे. एक मोठा फटका नक्कीच फायदेशीर ठरेल, परंतु विघ्न आता खारीकपाडा या संघानं अगदी 5ही षटकामध्ये नक्कीच प्रभावी करणारी गोलंदाजी केली. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला. पाहूया शेवटला बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. शेवटल्या बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच पकडले, फलंदाज बाद. सामना थांबवायचा आहे, कारण जनरेटर शिफ्ट होत आहे. तत्पूर्वी मल्याण संघ क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पण निशांत पाटील, आपण पाहिलं ना ही पडझड का झाली, कारण बॉलचा अंदाज नाही आहे. तिसरा सलग सामना आहे जो आपल्याला लो स्कोरिंग पाहायला मिळतोय आणि निश्चित रूपानं विघ्नहर्ता खारीकपाडा संघानं त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. सौरभ मानेनं शेवटच्या चेंडूवर चांगला फटका मारला होता आणि सौरभ माने देखील एकेकाळी नाईटच्या स्पर्धांमध्ये मल्याण संघाकडून सलामीला येणारा फलंदाज म्हणून मानला जायचा.
पण असं असताना इथे मात्र थोडासा जर पाहिलं तर मल्याण संघ बॅकफूटवर अडकलाय. येस, यांना सन्मानित करायचं आहे. क्रिकेट असेल किंवा कबड्डी असेल, या दोनही खेळांसाठी प्रामुख्यानं अनेक व्यासपीठांवर त्या ठिकाणी उपस्थित असणारे राजनजी मानकर, कबड्डीसाठी 1 पण 2 पण आणि कबड्डीसाठी काय पण, परंतु क्रिकेटसाठी सुद्धा तेवढंच नेहमीच योगदान देणारे राजनजी मानकर आपलं देखील ह्या व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. तदनंतर आजच्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित राकेश पोईलकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय आणि हा सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा मी राजेश पाटील आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राकेश पोईलकर यांना देखील सन्मानित करायचं आहे. अर्थात हा वारसा कबड्डीचा आहे. आपण पाहतो अनेक वर्ष जय हनुमान सरांगोडी संघाचा माजी खेळाडू म्हणून एक उत्तम मध्यरक्षक म्हणून ज्यानं भूमिका मांडली असे राकेश पोईलकर आज क्रिकेटच्या मैदानावर, क्रिकेटच्या व्यासपीठावर आपण या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल आपलं देखील आम्ही अर्थात मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करत आहोत. पुनश्च सर्व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. अर्थात सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. उमेश पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत होतं आहे. उमेश पाटील यांचं स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा राजेश पाटील आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते उमेश पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. आदरणीय अभयजी पाटील, धन्यवाद आणि ऑटो कॉम्बॉक्स. थँक्यू. तत्पूर्वी आपण पाहतो या 27 धावांची गरज आहे खारीकपाडा संघाला आणि असं असताना पहिल्या चेंडूवर सूरज भगत बाद झालाय. अप्रतिम झेल त्याचा टिपला गेला. त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. विपुल ठाकूर हा नवीन फलंदाज आलाय, पण स्ट्राईक एंडवर मात्र आपल्याला मितेश पाहायला मिळेल. मितेश म्हटलं की अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मितेश ठाकूर हा नेहमी प्रभावी फलंदाज ठरलाय. म्हणजे एकीकडं सूरज भगतचा अटॅक आणि दुसरीकडे जर पाहिलं तर मितेशचा डिफेन्स, याच्यावर नेहमी खारीकपाडा संघ एक चांगला संघ बनलेला आहे.
परंतु त्याच दरम्यान मनीष मानेच्या गोलंदाजीला देखील कमी लेखून चालणार नाहीये. वेदांत फक्त एक मिनिट वेदांत डिस्टर्ब करतो तुम्हाला. लक्षात घ्या या ठिकाणी चालू सामना आपण खारीकपाडा बॅटिंगसाठी आलेला पाहतोय, ज्यामध्ये मितेश ठाकूर खेळत आहे. मितेश ठाकूर, आपण जर षटकारांची जर हॅट्रिक मारली तर आपल्यासाठी सुयोग थळे यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस आहे. तसेच सूरज भगत येणार आहे. आपण सुद्धा आपल्या बॅटमधून जर लगातार 3 षटकार जर मारले तर आपल्यासाठी सुयोग थळे यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस आहे. तसेच या ठिकाणी सुरेश भगत, चालू सामन्यामध्ये खारीकपाडा आपल्यासाठी प्रत्येक षटकारासाठी सुरेश भगत यांच्याकडून 100 रुपये आणि 3 षटकारांसाठी विश्वास पाटील यांच्याकडून 500 रुपये असं या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. नक्कीच या बक्षिसाचे आपण मानकरी व्हा अशी मात्र या ठिकाणी नक्की इच्छा आहे या आपल्या चाहत्यांची. धन्यवाद. तत्पूर्वी यानंतर होणारा सामना श्री गणेश बोरपाडा आणि संदेश शिंदे पुरस्कृत जय भैरवनाथ उसर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण या षटकानंतर नाणेफेकीसाठी यायचे. पुढचा चेंडू मनीष मानेचा. विपुलसाठी अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु पंचांच्या माध्यमातून चेंडूला स्वैर घोषित केलं गेलं, वाईट घोषित केलं गेलं. तत्पूर्वी या ठिकाणी आपण आमच्यासोबत निश्चित रूपानं नरू भोईर म्हणजे आमचा नरूदादा जोडला गेलेला पाहायला मिळतोय. कारण उद्याच्या दिवशी जर पाहिलं तर नरूदादा ऑन ॲक्शन मोड पाहायला मिळेल. पण एक अप्रतिम समालोचक म्हणून देखील ज्याची वर्णी नेहमी लागलेली आहे. तर नक्कीच नरूदादा काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? खरोखर एक चांगलं आयोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. मला वाटतं यंदाचं पहिलंच वर्ष आहे, परंतु अप्रतिम असं मित्रांनो दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय. लाईटची व्यवस्था पाहिली तर खरोखर खूपच अप्रतिम. जरी ग्राउंड डी शेपमध्ये असेल तरी इथे मात्र चांगली व्यवस्था पूर्णपणे पाहायला मिळतोय. ओव्हर टू वेदांत. चला मल्याण संघ, आपण वेळ घ्यायचा नाही आहे, कमिटीकडून सांगण्यात येत आहे. पंच काय वाईट चेंडू, धावसंख्येत 1 वाढ होईल. धावफलकावर आपण पाहतोय 4 धावा आहेत. मनीष मानेच्या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत. म्हणजे निश्चित रूपानं जरी 27 धावांची गरज असली खारीकपाडा संघाला, तरी या धावा सहजासहजी आपण चेस करून देणार नाही आहोत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. या ठिकाणी ओहो चांगला फटका, तेवढा चांगला प्रयत्न. मला वाटतं सौरभ माने आहे त्या ठिकाणी स्क्रीनच्या दिशेनं पॉईंट क्षेत्रामध्ये. 1 धाव येते. 1 धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहतोय 5 चेंडू आणि 5 धावा आहेत. नक्कीच जोपर्यंत मितेश ठाकूर आहे आणि विपुल आहे तोपर्यंत सामना असाच चालणार, कारण सूरजनं त्याचा स्वाभाविक खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण पहिल्या चेंडूवर तो मात्र बाद झाला. त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अमोल पवारला या ठिकाणी बीट केलंय. मोठा फटका आलाय आणि या चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन सीमा रेषापार. खणखणीत षटकार. कमॉन डीजे. जिथे दोनही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. एका बाजूला श्री गणेश बोरपाडा तर दुसऱ्या बाजूला सन्माननीय संदेश शिंदे पुरस्कृत जय भैरवनाथ उसर या 2 संघात टॉस होतोय. अर्थातच सन्माननीय तेजस पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस करायचा आहे. कॉल कोणाचा असेल? उसर संघाचा कॉल असेल. टेलीचा कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकलाय उसर संघानं. आपला निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग करू पहिले. धन्यवाद. चर्चा करायची होती परंतु आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अर्थातच न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स श्री संदेश शिंदे पुरस्कृत जय भैरवनाथ उसर ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. नक्कीच निशांत पाटील पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. नवीन गोलंदाज सोहम माने आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 16 धावांची गरज. जिंकण्यासाठी विपुल आणि मितेश आहेत, त्यांच्यासाठी हे मोठं आव्हान नाही आहे. पण आपण अंतिम चेंडूवर ज्या प्रकारे विपुलचा फटका पाहिला, म्हणजे खऱ्या अर्थानं अप्रतिम फटका. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू एक्झिक्यूट झाला आणि अमोल पवार ज्या दिशेनं होता त्या दिशेनं
तो फटका आला. आता मी वारंवार अमोल पवार का करतोय, तर खारीकपाडा संघाला देखील माहिती आहे ना की अमोल पवार कसा खेळाडू आहे, कसा क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या माध्यमातून किंवा त्याच्या रेंजमध्ये आलेला चेंडू सहजासहजी जर पाहिलं तर त्याच्याकडून बीट होत नाही, परंतु तो झाला. आणि इथे मात्र विपुलनं तो षटकार लगावला. त्याच्यानंतर मात्र सोहम माने आलाय. पहिला चेंडू शॉर्ट पिच टाकण्याचा प्रयत्न, अप्रतिम तेज तर्रार चेंडू, निर्धाव चेंडू आलाय. पुढचा चेंडू सोहमच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र हलक्या हातानं खेळून काढलाय आणि हाच खेळ आहे आणि हाच खेळ साजेसा आहे. म्हणजे मितेश ठाकूर तुम्हाला लेदर खेळताना दिसेल, मितेश ठाकूर तुम्हाला हार्ड बॉलवर फलंदाजी करताना दिसेल, मितेश ठाकूर तुम्हाला रबर बॉल खेळताना दिसेल. मितेश ठाकूर PNP मध्ये होता की नाही माहीत नाही, पण PNP षटकामध्ये जर टेप बॉल मितेश ठाकूर खेळला असता तरी देखील तो याच प्रकारे खेळताना दिसला असता. आणि मितेश ठाकूर तुम्हाला लाईट वेट बॉलवर देखील अशाच प्रकारे खेळताना दिसेल. कारण याचा अर्थ असा नाही तो सिंगल डबल खेळतो त्यामुळं तो फक्त सिंगल डबलच खेळतो. आता हीच जर धावसंख्या कुठेतरी जर 10-12चा रन रेट असता तर मितेश ठाकूरनं याच गोलंदाजाला किंवा याच गोलंदाजीवर फलंदाजी करताना मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला असता. सोहम माने आपल्या गोलंदाजीनं प्रभावित करतोय. कदाचित मनीष मानेच्या शेवटच्या चेंडूवरचा षटकार अडवता आला असता तर मात्र सामन्याचं चित्र वेगळं होऊ शकलं असतं. पुढचा चेंडू, आहा, अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी सोहम मानेच्या माध्यमातून पेश केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच प्रत्येकाची नजर असेल कशा प्रकारे आजचा खेळ होणार आहे, कारण नरूदादा उद्या आपल्याला खेळायचं आहे. असं असताना आपल्याकडे काही लेजेंडरी खेळाडू आपल्या समालोचन कक्षामध्ये जोडलेले आहेत. त्यामध्ये चंदू शेळके असतील, नरू भोईर असतील, योगेश गायकर असतील, जयेश पाटील असतील आणि इतर जे खेळाडू आहेत. अप्रतिम गोलंदाजी सोहम मानेच्या माध्यमातून, म्हणजे बॅटिंग देखील मिस करणार निशांत पाटील आणि गोलंदाजी देखील संघाला मी सावरणार हे सोहम माने सांगतोय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. 5 चेंडू फेकलेत, अवघी 1 धाव खर्च केली, 19 चेंडू आणि 15 धावांची गरज. म्हणजे धरणे गुरुजी इथून सामना काय होऊ शकतो, दोन्ही दिशेने जाऊ शकतो. भले खारीकपाडा संघ जर पाहिलं तर या सामन्यामध्ये वन साईड वरती चाललाय, पण असं असताना सोहम मानेनं अवघं 1 धाव देणारं षटक या ठिकाणी फेकलंय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. 6 चेंडू आणि 1 धाव खर्च केले सोहम मानेनं. म्हणजे मनीष मानेच्या शेवटच्या चेंडूवरचा षटकार जर नरूदादा वाचवता आला असता तर कदाचित हे चित्र वेगळं ठरू शकलं असतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला, त्याच्यामध्ये 11 धावा आल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला, त्याच्यामध्ये 1 धाव आली. 2 षटकांचा खेळ संपला, 12 धावफलकावर जिंकण्यासाठी 18 चेंडू 15 धावांची गरज. अशा वेळी काय करावं लागेल, तिसरं षटक मनीष माने घेऊन येणार का, पण त्यापेक्षा तिसरं षटक नवीन गोलंदाजाला देऊन चौथ्या षटकासाठी पुन्हा सोहम मानेला आणणं गरजेचं आहे. हा गेम प्लॅन ठेवणं गरजेचं आहे. पण खारीकपाडा संघ काय सांगतोय, मितेश ठाकूर जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत सामना खारीकपाडा संघाच्या बाजूने आहे. कारण चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. मितेश ठाकूरला जरी षटकारांच्या हॅट्रिकसाठी पैशांचं पारितोषिक लागलं असलं तरी मितेश ठाकूर हा त्याच्या पद्धतीनं त्याचा खेळ करणार आणि हे नक्की आहे. आणि असं असताना तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा संघाचा अनुभवी गोलंदाज मनीष माने आलाय. कारण सोहम जरी चांगली गोलंदाजी करत असला तरी मनीष मानेचं जेवढं क्रिकेट करिअर आहे त्याच्यापेक्षा सोहमचं वय थोडं कमीच असेल आणि त्याच्यामुळं अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 षटकं 12 धावा आल्यात. जिंकण्यासाठी 18 चेंडू 15 धावांची गरज असेल, ती म्हणजेच विघ्नहर्ता खारीकपाडा संघाला. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन मनीष माने आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच मितेश ठाकूर. मितेश ठाकूरला रोखायचं असेल तर मितेश ठाकूरला या ठिकाणी बाद करावं लागेल, अन्यथा मितेश ठाकूरला रोखणं शक्य नाही आहे. आणि असं असताना हलक्या हातानं खेळून काढलाय सौरभ माने. ओहो, डिरेक्ट हिट झालाय आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी सौरभ मानेनं अप्रतिम थ्रो केलाय. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेलेली पाहायला मिळते. इथे जर हा विकेट पडला तर कदाचित खारीकपाडा संघ अडचणीत येऊ शकतो, कारण मितेश ठाकूरचा विकेट आहे हा. सौरभ मानेचं बघा ना कशा प्रकारे डिरेक्ट हिट या ठिकाणी केला गेलाय.
आपण तिसऱ्या पंचांकडून चेक करतोय, पण कौतुक करावं लागेल सौरभ मानेचं. त्यानं चेंडू अडवला, त्यानं चेंडू फेकला. तत्पूर्वी स्टेजवर जे आहेत त्यांनी सगळ्यांनी खाली जायचं आहे. विनंती आहे, सगळ्यांनी खाली यायचं. कमिटी मेंबर्स आलेले आहेत. हां, पॅव्हेलियन जे कॉमेंट्री बॉक्समध्ये जे आहेत सगळ्यांना विनंती असल्यामुळे सगळ्यांनी खाली जायचं आहे. तिसरे पंच चेक करतायत काय झालं या चेंडूवर. मितेश ठाकूरचा एक एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह होता, तो वन बाउन्स सौरभ मानेनं अडवला. मनीष मानेकडं थ्रो करताना त्यानं डिरेक्ट हिट केला आणि डिरेक्ट हिट करत असताना आपण स्क्रीनवर पाहू शकता यस 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 पंचांचा इशारा, नॉट आउट. यस, एक धाव मिळेल ही, पण अप्रतिम एफर्ट पाहायला मिळाला. अगदी मार्जिन ऑफ एरर होता. म्हणजे मितेश ठाकूरनं जे स्ट्रेच केलं किंवा जर इतर कुठला खेळाडू असता तर कदाचित बाद होऊ शकला असता, कारण ते स्ट्रेच जे केलं त्याच्यावर थोडा इंचामध्ये बॅट पुढे गेली आणि त्याच्यामुळे निश्चित रूपानं या चेंडूवर फलंदाज मितेश ठाकूर अजूनपर्यंत तरी सेफ आहे. 17 चेंडू 14 धावांची गरज. पुन्हा एकदा मनीष मानेला खेळायचं असेल तर विपुल ठाकूरनं एक षटकार मारलाय मनीषला, पण असं असताना निश्चित रूपानं पुन्हा एकदा विपुल तो प्रयत्न करणार का? कारण तेव्हा अमोलकडून चूक झाली होती, पण यावेळी जर पाहिलं तर मारायचं असेल तर मेरिटवर मारणं गरजेचं आहे, मोठा मारणं गरजेचं आहे. अन्यथा सिंगल डबलवर जे चाललंय ते चांगलं चाललंय. अप्रतिम गोलंदाजी पुन्हा एकदा विपुल. मागच्या षटकातले 5 चेंडू विपुलनं वाया घालवलेत. या षटकामध्ये पुन्हा एकदा तीच चूक करताना पाहायला मिळतोय. हा खेळ नाही आहे. इथे मात्र काय करणं गरजेचं आहे, मितेशला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि मनीष माने आणि मल्याण संघाला काय करणं गरजेचं आहे तर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकणं गरजेचं आहे. हा फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सोहम माने पाहायला मिळतोय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चुकीच्या एंडला थ्रो केलाय आणि या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केलं गेलेत. आपण नरुदादा बघतो ना, ही जी पंचक्रोशी आहे त्यामधली 4-5 गावं आहेत, खारीकपाडा, बामणगाव, कुंठ्यांची गोटी, यांच्यासमोर तुम्ही चेंडू हातात ठेवू शकत नाही. कारण कुंठ्यांची गोटी वरच्या लेवललाच आहे धावण्याच्या बाबतीत, कारण 7-7 धावा देखील ते धावून पूर्ण केलेल्या आहेत. पण असं असताना खारीकपाडा संघ देखील त्याच क्वालिटीची रनिंग बिटवीन द विकेट ठेवतो आणि त्यामुळं सिंगल डबलचा खेळ जो आहे तो सिंगल डबलचा खेळ यांच्याकडे चांगला आहे. तुम्ही सूरजला पाहिलं, सूरज थोडासा धावायला आळस करेल, पण बाकीचे आहेत ते मात्र चांगले आहेत रनिंग बिटवीन द विकेटमध्ये. 14 चेंडू 12 धावांची गरज. मनीष माने आता चांगलं षटक फेकतोय. आतापर्यंत 4 चेंडू 3 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू मनीष माने पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र इनसाइड एज लागली चेंडूला, निश्चित रूपाने डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. 13 चेंडू 11 धावांची गरज. आता समजतं ना, मल्याण संघाला आता समजत असेल 5 ते 6 धावा किंवा मनीष मानेला तो मारलेला षटकार, म्हणजे ह्या मैदानावर सामने कसे होणार तर सामने अतितटीचे होणार निशांत पाटील, आणि होणं गरजेचं आहे. विजय कोणाचाही हो, इथे मात्र क्रिकेट चांगला होणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजीचा नमुना मनीष मानेच्या माध्यमातून. 12 चेंडू 11 धावांची गरज. काय होणार या सामन्यामध्ये? जोपर्यंत मितेश आहे तोपर्यंत खारीकपाडा संघ आहे, पण जिथे जर पाहिलं तर मल्याण संघ आता प्रत्येक चेंडू आपल्याला अडवावाच लागेल. प्रत्येक चेंडूवर चांगला प्रयत्न करावा लागेल. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू निशांत पाटील इथून फेकावेच लागतील. षटकार चौकार अडवावे लागतील, तरच आपण या सामन्यामध्ये बनले जाऊ शकता. कारण हा सामना मल्याण संघाच्या हातातून पहिल्या षटकामध्ये गेला होता. तो सोहम आणि मनीषच्या पुन्हा एकदा गोलंदाजीनं परत आलाय, आणि असं असताना जोपर्यंत या ठिकाणी अशा प्रकारची गोलंदाजी होईल तोपर्यंत सामना आपल्याला चांगला पाहायला मिळेल. पण इथे मात्र तिसरं षटक घेऊन जर शुभम आला असेल तर त्याच्यासमोर मितेश कशा प्रकारची खेळी करणार निशांत पाटील? बघ वेदांत, जेव्हा या ठिकाणी सेकंड इनिंग स्टार्ट झाली तेव्हा काही प्रेक्षकांची मी चर्चा ऐकली. त्यांनी सांगितले की विघ्नहर्ता खारीकपाडा संघ ही मॅच अगदी आरामात जिंकतोय, परंतु हाच तर टेनिस क्रिकेटचा खेळ आहे, ज्या खेळामध्ये आपलं प्रेडिक्शन हे ऑलवेज फेल ठरत असतं आणि तसंच काहीतरी पाहायला मिळते. आता प्रेक्षक सांगू शकत नाही की इथून खारीकपाडा संघ जिंकेल किंवा इथून मल्याण संघ जिंकेल. मॅच मात्र दोलायमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉलमध्ये 11 धावांची गरज असताना येथून आता मितेश ठाकूरला अगदी शेवटल्या चेंडूपर्यंत खेळ करावा लागेल. त्याचबरोबरीनं इथे शुभम पाटीलला आग ओकणारी गोलंदाजी मैदानावरती करावी लागेल. नक्कीच या ठिकाणी कशा प्रकारचा खेळ होणार? पुढचा चेंडू, पहिला चेंडू शुभमच्या माध्यमातून. अप्रतिम चेंडू. मितेशचे देखील पेशन्स संपलेले पाहायला मिळत आहेत.
ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये रोहित शर्मा चांगली फलंदाजी करत होता, पण शेवटी त्याचे पेशन्स संपले, तो बाद झाला आणि नंतर सामना अडचणीत आला होता. मितेशला देखील या ठिकाणी आपण पाहतोय त्याच प्रकारचा कुठेतरी पेशन्स सुटलाय. या ठिकाणी चांगला चेंडू, तेवढा चांगला थ्रो पाहायला मिळतोय सोहम मानेचा. 10 चेंडू 10 धावांची गरज. आपल्या असोसिएशनचा नियम आहे, त्या नियमानुसार स्पर्धा चालते, म्हणजे कंपल्सरी चेसिंग करणं गरजेचं आहे. आणि असं असताना या ठिकाणी शुभम पाटील कशा प्रकारची गोलंदाजी करणार. विपुल ठाकूर, मितेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा विपुल ठाकूरचं जर पाहिलं तर तब्बल 7 चेंडू 8वा चेंडू तब्बल विपुलनं निर्धाव खेळलाय. आता मात्र पहिल्यांदाच या सामन्यामध्ये चेंडू कमी आहेत आणि धावा जास्त आहेत. 9 चेंडू 10 धावांची गरज. जर 4 चेंडू किंवा 3 चेंडू जे बाकी आहेत शुभमचे, ते जर त्यानं चांगले फेकले तर निश्चित रूपानं मल्याण संघ सामन्यामध्ये येऊ शकतो. 9 चेंडू 10 धावांची गरज. पुढचा चेंडू शुभम पाटील पुन्हा एकदा. मोठा फटका आला आहे. अमोल पवार आहे. अमोल पवार अशा प्रकारच्या चुका करत नाही आणि या ठिकाणं अमोल पवारनं निश्चित रूपानं अप्रतिम झेल टिपलाय आणि फलंदाज विपुल तब्बल जर पाहिलं तर 9 चेंडू वाया गेलेत विपुलच्या मध्ये. एक षटकार आलाय पण ते निर्धाव चेंडू आला, त्यांनी बाद झालाय. कम ऑन डीजे. ची गरज आहे आता. नवीन फलंदाज किरण को उजाले का किरण दिखाना पडेगा. हाँ, काय बोलतोय 12वा प्रतिनिधी. टोचा लगाना पडेगा छोटासा. किरणनं 2 चांगल्या झेल टिपल्यात, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. कुंठ्यांची गोटी संघाचं नाव घेत होतो आणि तुमच्याच ग्रुपमधला नर्मदा निमिष देखील जोडला गेलाय. शुभम पाटील पुढचा चेंडू घेऊन. पुढचा चेंडू किरणसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 7 चेंडू 10 धावांची गरज. मल्याण संघानं सामना आणलाय. 90% सामना खारीकपाडा संघ जिंकत होता, अशामध्ये सामना 50-50 वर आणलाय. 7 चेंडू 10 धावांची गरज. शुभम पाटीलच्या षटकामध्ये खर्च झाली अवघी 1 धाव आणि चेंडू फेकलेत 5. अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. शुभम चांगला टाकणार का, चांगली गोलंदाजी होणार का. इथे मात्र नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव आली. 6 चेंडू 9 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. जय हनुमान मल्याण संघ या सामन्यामध्ये आता जर पाहिलं तर आपल्याला वरचढ पाहायला मिळतोय, पण जय हनुमान मल्याण आणि विजय यांच्यामध्ये जर कोण उभा असेल तर तो मितेश ठाकूर आहे. आणि असं असताना जर इथून खारीकपाडा संघाला जिंकायचं असेल तर 6 चेंडू 9 धावा काढताना मितेश ठाकूरला 6 चेंडू खेळून काढणं गरजेचं आहे. अंतिम गोलंदाज कोण येणार. मग तुमच्याकडे रोहन वर्तकचा ऑप्शन असेल, तुमच्याकडे पारस पाटीलचा ऑप्शन असेल आणि या 2 ऑप्शन मधून कोणता ऑप्शन निवडला जाणार जय हनुमान मल्याण संघाकडून. चला जास्त घाई करा, वेळ घ्यायचा नाहीये, घाई करा मल्याण संघ. चला प्लीज. गोलंदाजी मार्कवर रोहन वर्तकवर जबाबदारी दिलेली आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज. क्षेत्ररक्षकांना सावध राहावं लागेल, पण मितेश ठाकूर आहे मित्रांनो, काही करू शकतो. इथे गिअर चेंज करू शकतो आणि इथे या धावा काढू देखील शकतो. पण दुसरीकडे रोहन वर्तककडे अचूक टप्पा आहे, भेदक मारा आहे. कित्येक असे सामने आठवत आहेत. नरूदादा, मी आल्या आल्या लाईट वेट बॉल वेलवली खानावची 2018ची नाईट टुर्नामेंट, त्या टुर्नामेंटमध्ये खानाव ब आणि जय हनुमान मल्याणाचा सामना 4 षटकात खानाव बला जिंकण्यासाठी गरज होती, ती म्हणजे 24 धावांची. पारस पाटीलला आणलाय पुन्हा रोहनला थांबवून. मितेशनं सामना जिंकवला. सुयोग थळे यांच्याकडून मितेशनं सामना जिंकवला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पारस पाटील आहे, संघ मालक गिरीश पाटील यांचे सुपुत्र पारस पाटील.
जगदीश म्हात्रे यांच्याकडून किरणच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपये. मितेशनं सामना जिंकवला तर सुयोग थळे एक मोठं व्यक्तिमत्व आहे, यांच्याकडून 1000 रुपये. राजेश स्पोर्ट्सचे ओनर सुयोग थळे. या ठिकाणी पारस पाटील गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू. जगन्नाथ म्हात्रेंकडून 200 रुपये आहेत. या ठिकाणी पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुल केलाय, थोडासा फंबल. शुभम पाटील थोडासा फंबल झालाय. 5 चेंडू 7 धावांची गरज या ठिकाणी जिंकण्यासाठी असेल, ती म्हणजेच या ठिकाणी विघ्नहार्ता खारीकपाडा संघाला. मितेश ठाकूर काय करणार? मितेश ठाकूर असाच खेळ करणार, सिंगलचा डबल, डबलचा ट्रिपल कशा प्रकारे घेता येईल याचा प्रयत्न करणार, आणि हाच खेळ अपेक्षित आहे. म्हणजे इथून जर खारीकपाडा आपण सामना हा गमावला तर आज रात्री आपल्याला झोप येणार नाही आहे. इथून मल्याण संघ आपण देखील गमावला तर आपल्याला देखील नक्कीच वाईट वाटेल. पण असं असताना पारस पाटील काय करणार? इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये फटका आहे, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सोहम मानेचं, तेवढा चांगला थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा आल्यात. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. निश्चित रूपानं मितेशनं बघा ना नरूदादा, मितेशला उगाच या असोसिएशन मधला सगळ्यात तंत्रशुद्ध फलंदाज म्हणत नाही. तो फटका मारतोय, हवेत मारतोय, पण गॅपमध्ये मारतोय, आणि याच फटक्यांची गरज आहे. तो ओपनिंगला आला, तो एक रनआउट त्यानं वाचला. विपुल समोर आला, विपुलनं जवळजवळ 9 चेंडू निर्धाव खेळले, पण असं असताना देखील मितेश खंबीरपणे उभा राहिला. असं असताना देखील खारीकपाडा संघाने होप सोडले नाही, कारण त्यांना माहिती होतं. बघा, अध्यक्षांना आपण स्टेजवर पाठवलं होतं, पण ते काय करतात तर ते आपल्या टीममध्ये उभे राहून आपल्या मुलाचा खेळ पाहतात. मितेश ठाकूरची ओळख प्रत्येकाला माहिती आहे, तरी देखील तुमच्या माहितीसाठी सांगतो, अध्यक्ष साहेबांचे पुत्र आहेत. आणि असं असताना अध्यक्ष साहेब देखील एका काळी गाजलेले क्रिकेटर होते. अनिश राणे बॉलच्या खाली, आणि अनिश राणेनं अंतिमतः झेल टिपलाय. मितेश ठाकूर बाद झालाय. शक्यतो अनिश राणे आणि झेल हे संबंध जाम लांबचे आहेत, पण असं असताना त्यांना तो टिपलाय, आणि या ठिकाणी मल्याण संघ पुन्हा एकदा मजबूत स्थितीत. कमॉन डीजे. सुयोग थळे यांच्या माध्यमातून सागरनं षटकार मारून सामना जिंकवला, तर जयेश पाटील आणि योगेश गायकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, आणि सुयोग थळे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. 3 चेंडू 5 धावांची गरज. पारस पाटील गोलंदाजी मार्कवर. अनिश राणेनं अप्रतिम झेल टिपलाय. नवीन फलंदाज सागर उले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मितेश बाद झालाय. इथे मोठा फटका. सामना या ठिकाणी संपवलाय, आणि सागर उलेनं षटकार मारून सामना जिंकवलाय. आणि इथे योगेश गायकर, जयेश पाटील आणि सुयोग ठाकूर ना सुयोग थळे, सुयोग थळे राजेश स्पोर्ट्स यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. जयेश पाटील आलेले आहेत. योगेश गायकर आलेला आहे. योगेश गायकर 200, जयेश पाटील 200 आणि सुयोग ठाकूर 1000 रुपये. आणि राजन मानकर सुयोग 200 थळे, रुपये. माफ करा, सुयोग थळे 1000 रुपये. वेदांत आणि राजन मानकर यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस. राजनजी मानकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. मी यायचं आहे. सागर उले, आपण व्यासपीठाकडे चला. सागर उले. आणि सर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय, नो डाऊट